म्हणजे आपल्या मनावर बिंबवलेलं असतं की प्रोटीनची गरज आहे आपल्या शरीराला. आपल्याला बाहेरून प्रोटीनची गरज आहे आणि आपल्या नेहमीच्या आहारापेक्षा आपल्याला वेगळं प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची गरज आहे, असं आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. परंतु त्यावर मी मागे पण बोललो होतो की खरंच आपल्याला प्रोटीनची गरज आहे किंवा आपण जो आहार घेतो त्याच्यातून जे प्रोटीन्स आपल्याला मिळतात ते पुरेसे आहेत की नाही हो? तर याबद्दल मी बोललेलो होतो. परंतु आज आपण या प्रोटीनचा एक सप्लिमेंट जो आहे सोयाबीन त्याच्यावर बोलणार आहोत. मग हे जे सोयाबीन आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे की नाही? यावर आम्हाला प्रश्न नेहमी विचारला जातो, की "डॉक्टर हे सोयाबीन खावं की नाही हो?" त्याबद्दलच आज थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, सोयाबीन हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही हे कधी लक्षात ठेवा. कारण पूर्वीपासून आपल्याकडे सोयाबीन नव्हतं. ते आत्ताच मध्ये कुठल्यातरी काळामध्ये आपल्या भारतामध्ये या सोयाबीननी प्रवेश केला आणि आपल्या आहारामध्ये, खाण्यामध्ये सोयाबीन हे एक आहाराचा भाग म्हणून राहिलं. आता हे सोयाबीन चांगलं का नाही ते सांगतो. सोयाबीन एक तर पचायला जड असतं, ते कडधान्य असतं, आयुर्वेदानुसार ते वातकर आहे आणि शिवाय ते कोरडं पण आहे. आणि याशिवाय सोयाबीनमध्ये एक कार्सिनोजेनिक घटक असतो, की जो नियमित खाणाऱ्यांमध्ये कॅन्सर निर्माण करू शकतो. यासाठी सोयाबीन हे नित्य खाऊ नये. काही तुम्हाला वाटलं, की सोयाबीन खावं वगैरे असं कधीतरी चालेल, परंतु नेहमी सोयाबीन खाणं चांगलं नाही. जर तुम्हाला प्रोटीन डायटच घ्यायचं असेल, तर मुगाची डाळ आहे, दूध आहे किंबहुना बाकीच्या डाळी आहेत, उडदाची डाळ आहे. ह्या डाळी पण प्रोटीन रिच आहेत. त्या जरी खाल्ल्या तुम्ही, तरी तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन मिळू शकतं. आणि या प्रोटीन डाएटसाठी सोयाबीन खाणं चुकीचंच आहे.